ज्या पाकिस्तानच्या नक्षलवाद्यांनी आपल्या देशाच्या काश्मीरमध्ये पहलगाममध्ये येऊन 28 निष्पाप जीवांना ते आपल्या परिवारासोबत फिरायला गेले होते, आपल्या परिवारासोबत त्या ठिकाणी पर्यटनाला गेले होते. कधी सुट्टी मिळत नाही, पण सुट्टी मिळाली म्हणून आपला परिवार घेऊन त्या ठिकाणी 4 दिवस फिरायला गेले. पण पाकिस्तानचे आतंकवादी आले आणि त्या निष्पाप लोकांना आपल्या मुलाबाळासमोर, म्हणजे एका आईसमोर, एका पत्नीसमोर, एका मुलांसमोर त्यांच्या घरच्या व्यक्तीचा, माणसाचा जीव घेऊन टाकला, गोळ्यांनी मारून टाकलं आणि धर्म विचारून मारलं. आणि ज्या पद्धतीने 28 परिवार उद्ध्वस्त केले, आज आपल्याला सर्वांना अभिमान आहे की आमच्या देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि आमच्या सर्व तिन्ही लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांना मारण्याचा जो या ठिकाणी विक्रम केला आणि नक्षलवाद्याला संपवण्याचा जो पराक्रम केला, एकदा सर्व सैनिकाच्या टाळ्या वाजून आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. देशाकरता अभिमानाचा दिवस आहे की आपल्या भारत देशाची जो बेईमानी करेल त्या देशाला भारत देश सोडणार नाही असा निश्चय माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी. आणि आपण बघितलं असाल ज्या पद्धतीने रात्री ज्या पद्धतीने नक्षलवाद्याचे उद्ध्वस्त करून टाकले 9 ठिकाणं पाकिस्तानमधले, जे आपल्या देशातून आपल्या लोकांचा जीव घेत होते. शेवटी काल कोणी आहे, आज कोणी आहे, उद्या तुम्ही आहे, उद्या मी आहे, या देशामध्ये येऊन नक्षलवादी कारवाया करायच्या. पण या कारवाया या ठिकाणी मोदीजींनी सांगितलं, अब कोई भी नक्षलवादी आहे तो युद्ध समजेंगे. आता काय म्हटलं, कोणी नक्षलवादी आला तर युद्ध म्हणून समजू आणि त्या नक्षलवादाचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने आज देशाकरता अभिमानाचा दिवस आज आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम आपण देशाच्या सेनेचं अभिनंदन केलं पाहिजे. त्या सैनिकांचं जे मृत्युमुखी पडले, शहीद झाले, त्यांनाही श्रद्धांजली दिली पाहिजे.